नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आरी वर्कचे बेसिक क्लास घेण्यास सुरुवात केलेली आहे। आजचा हा क्लासचा 31वा दिवस आहे। आपण अशा प्रकारचे वेगवेगळे आकार काढून मनी स्टिच कसे करायचे हे पाहत आहोत। त्यामध्ये आपण चौकोन, त्रिकोण, गोलाकार, पानाचा आकार असे वेगवेगळे आकार काढून मनी स्टिच करायचे कसे हे पाहिलेले आहेत। इथे आपण वेगवेगळ्या आकाराचे मनी कसे स्टिच करायचे हे सुद्धा पाहिलेले आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मनी स्टिच करण्याचा भरपूर सराव करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर काही अडचण असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। आपण जरी थ्रेडने हे सर्व मनी आपण स्टिच करून घेतलेले आहेत। आज आपण अशा प्रकारच्या साध्या दोऱ्याने आपण मनी कसे स्टिच करायचे, चेन स्टिच कशी करायची हे पाहणार आहोत। हा थ्रेड थोडासा महाग असतो, त्यामुळे तुम्ही सरावासाठी हा आपला मशीनचा साधा धागा असतो तो तुम्ही वापरू शकता। मी इथे एक पिवळा कलर घेतलेला आहे, तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता। चला तर मग आपण पाहूयात आपण या थ्रेडने कसे चेन स्टिच घालायची। सुरुवातीला आपण चेन स्टिच घालणार आहोत। हे पहा, आपण जसं जरी थ्रेडला सुरुवातीला गाठ बांधून घेत होतो तसेच इथे आपण गाठ बांधून घेणार आहोत। एकावर एक अशा 2 ते 3 गाठी बांधून घ्यायच्या आहेत। आपण एक गाठ बांधून घेतलेली आहे। हा थ्रेड आता रिंगच्या खाली ठेवून घ्यायचा आहे। हा थ्रेड आडवा ठेवायचा आहे, उभा नाहीये। आपण जरी थ्रेड हा उभा ठेवत होतो, हा थ्रेड आडवा ठेवायचा आहे। इथे एक सरळ रेष आखून घेतलेली आहे। सुरुवातीला आपण चेन स्टिच कशी घालायची हे पाहणार आहोत। हे पहा, 3 बोटांमध्ये धागा पकडायचा आहे। ज्या दिशेने वर्क करायचा आहे त्या दिशेला सुईचं टोक ठेवायचं आहे। नेहमीप्रमाणेच मागच्या बाजूला एक सिंगल साखळी टाका घालून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढच्या बाजूने चेन स्टिच घालायची आहे। हा थ्रेड थोडासा नाजूक असतो, त्यामुळे खालून वरती घेताना अगदी सावकाश घ्यायचा आहे। जर तुम्ही खेचला तर तो तिथेच तुटू शकतो। एखाद्या वेळेस जर तो थ्रेड लवकर नाही वरती आला तर तो तिथेच सोडून द्यायचा। नंतर एकदा खाली सुई घालून तो थ्रेड वरती काढायचा आहे। ज्या महिला नवीन आरी वर्क शिकत आहेत त्यांनी अशा प्रकारे साधा धागा वापरून चेन स्टिच, मनी लावण्याचा अशा प्रकारे साधा धागा वापरून सराव केला तरी चालेल। हे पहा, इथे आपण शेवटचा एक टाका घालून घेतो आहोत। अशा प्रकारे आपण चेन स्टिच बनवलेली आहे। आता इथे आपण एक चेन स्टिच घालून इथे गाठ बांधून घेणार आहोत। जसे आपण जरी थ्रेडला शेवटी गाठ बांधून घेतो त्याप्रमाणेच इथे सुद्धा एक शेवटी गाठ बांधून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण चेन स्टिच कशी बनवायची हे पाहिलेले आहे। त्यामध्ये जर काही अडचण असतील तर तुम्ही मला विचारू शकता। आता आपण मनी कसे वर्क करायचे इथे साध्या धाग्याने ते पाहणार आहोत। त्याच्यासाठी इथे सरळ रेष आखून घ्यायची आहे। सुरुवातीला एक गाठ बांधून घ्यायची आहे। इथे आपण शुगर बीड्स लावणार आहोत। तुम्ही याऐवजी मोठे मनी घेतले तरी चालेल। ज्या दिशेने वर्क करायचं आहे त्या दिशेला सुईचं टोक ठेवायचं आहे। नेहमीप्रमाणेच मागच्या बाजूला एक सिंगल टाका घालून घ्यायचा आहे। इथे आपण शुगर बीड्स लावणार आहोत, त्यामुळे 2-2 मनी स्टिच करणार आहोत। जर तुम्ही मोठे मनी जर स्टिच करणार असेल तर एक सिंगल मनी स्टिच करायचा आहे, म्हणजे फिनिशिंग अगदी व्यवस्थित येते। 2 मन्यामध्ये गॅप राहत नाही। आता आपण चॅनेलवर पुन्हा एकदा जरी थ्रेडने साखळी टाका, डबल चेन स्टिच
डबल चेन स्टिच असे आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत, पण आपण त्याची एक फाईल बनवणार आहोत। ज्याप्रमाणेच आपल्याला ऑफलाईनमध्ये आरी वर्क जसे शिकवले जाते त्याचप्रमाणे मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत व त्याचे लिखाण आपण एका वहीवर अगदी डिटेलमध्ये लिहिणार आहोत। पुढील व्हिडिओमध्ये आपण ते सुरू करणार आहोत। तुमच्याकडे जर अशा प्रकारे लिखाण असेल तर तुम्हाला कधीही पाहिले तरी आपण कोणता टाका कसा घातला हे अगदी व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल। त्यामुळे आपण पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा चेन स्टिच, डबल चेन स्टिच असे पाहणार आहोत व आपण त्याची एक फाईल बनवणार आहोत। अगदी जवळ आपण मणी लावून घेणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा अगदी जवळ मणी लावायचे आहेत। खालून वरती धागा काढताना धागा खेचायचा नाहीये, नसेल तर तो तिथेच तुटू शकतो। इथे सुद्धा आपण गाठ बांधून घ्यायची आहे। यात आपण शेवटचे 2 मणी लावून घेऊया आणि शेवटी इथे गाठ बांधून घ्यायची आहे। अगदी जवळ चेन स्टिच घालायची आहे आणि एक गाठ बांधून घ्यायची आहे। हे पहा, अशा प्रकारे आपण साध्या धाग्याने मणी स्टिच केलेले आहेत। तुम्ही सुद्धा असे साध्या धाग्याने वेगवेगळ्या आकाराने जरी मणी स्टिच केले तरी चालेल किंवा अशा प्रकारे सरळ केले तरी चालेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।